जय श्री मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती अपडेट ज्याच्यामध्ये पीएम किसानचा पुढील हप्ता असेल, घरातील एकाच लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळणार, युनिक आयडी अर्थात फार्मर जे काही विशिष्ट ओळखपत्र आहे ते बंधनकारक करण्यात आले का किंवा याच्या अंतर्गत नवीन नोंदणी होते का, नवीन नोंदणी केली तर ती मंजूर होते का, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला लाभ ही 8/2019-20 पासूनच्या गाईडलाईन्स मध्ये आहे। याच्यामध्ये नवीन काय तर आपण जर पाहिलं तर याच्या अंतर्गत कुटुंबाची जी व्याख्या आहे ती म्हणजे पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलगा किंवा अविवाहित मुलगी। याची ओळख पटवणं हे थोडंसं अवघड होतं कारण योजनेच्या अंतर्गत कागदपत्र ही पूर्णपणे घेण्यात आलेली नव्हती। परंतु आता नवीन नोंदणी केली जात असताना शेतकऱ्याची नोंदणी करत असताना त्याची पत्नी, त्याच्या 18 वर्षाखालील मुलगा मुलगी यांची आधार कार्ड देखील मागितली जात आहे। त्याच्यामुळे एकाच कुटुंबामध्ये 2 लाभार्थ्यांची नोंदणी करणं हे आता शक्य होत नाही। अर्थात एका कुटुंबामधील एकाच लाभार्थ्याला याचा लाभ मिळणार अशा प्रकारची अपडेट आहे। परंतु ती अपडेट चुकीच्या पद्धतीने पसरल्यामुळे त्याच्यामध्ये काही गैरसमज निर्माण होत आहे। महिलेच्या नावावरती नोंदणी केली जात असताना पतीचं आधार कार्ड, त्यांच्या 18 वर्षाखालील मुलांचं आधार कार्ड हे या ठिकाणी दिलं जात आहे आणि त्या आधारावरती ती नोंदणी केली जात आहे। मित्रांनो, याचबरोबर याच्या अंतर्गत नवीन नोंदणी ही 2019 नंतरचा जर फेरफार असेल, शेतकऱ्याची जर पूर्वी नोंदणी झालेली नसेल तर शेतकऱ्याला नोंदणी करता येते। याच्यानंतर 2019 नंतरचे जर फेरफार असतील ज्याच्यामध्ये एखादी शेतकरी व्यक्ती जर मृत पावलेली असेल आणि त्याच्या वारसाच्या नोंदी झालेल्या असतील तर अशा वारसाला देखील याच्या अंतर्गत नोंदणी करता येते। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे फार्मर युनिक आयडी। 20वा हप्ता वितरित केला जात असताना शासनाच्या माध्यमातून हे फार्मर युनिक आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। अशा प्रकारचे निर्देश आता विभागांना देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, फार्मर युनिक आयडीच्या माध्यमातून शेतकरी कोण मालक आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं नोंदणी करत असताना त्या शेतकऱ्याकडे जमीन होती परंतु त्याने ती विकली, दुसऱ्या लाभार्थ्याकडे गेली किंवा एखाद्या लाभार्थी मयत झाला त्याची जमीन वारसाला गेली तर जुने जे लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे त्या सर्वे नंबरची मालकी नाही असे लाभार्थी आता या फार्मर युनिक आयडीमुळे ऑटोमॅटिक बाद होतील आणि जे याच्यामध्ये नवीन लाभार्थी असतील ते नवीन लाभार्थी पात्र होतील। परंतु नवीन लाभार्थी पात्र होण्यासाठी त्या लाभार्थ्याचं फार्मर युनिक आयडी बनणं, त्याच्याशी त्याच्या जमिनीची जी जोडणी करणं हे या ठिकाणी गरजेचं आहे। याच्यामध्ये आधार, शेतकऱ्याची जमीन हे सर्व नोंदणी होत आहे आणि या फार्मर युनिक आयडी मध्ये ही नोंदणी झाल्यामुळे खऱ्या शेतकऱ्याची ओळख या ठिकाणी पटणार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार्मर युनिक आयडी हा या योजनेचा लाभ देण्यासाठी बेस्ट ठरला जाणार। मित्रांनो, फार्मर युनिक आयडी बनवत असताना राज्यातील जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी याच्या अंतर्गत खातेदार म्हणून दाखवण्यात आलेले आहेत। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं जवळजवळ 96 लाख लाभार्थी आता सध्या याच्या यादीमध्ये आहेत। परंतु लाभ देत असताना 92,66,093 लाखाच्या आसपासच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जातो। याच्यामध्ये काही लाभार्थी केवायसी न केल्यामुळे हप्ता येत नाही, आधार प्रमाणीकरण नसल्यामुळे येत नाही, काही लाभार्थी चुकून याच्यामध्ये अपात्र झालेले होते त्यांना देखील अपात्र करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत। काही लाभार्थ्यांची याच्या अंतर्गत नव्यानं नोंदणी केलेली पण ती नोंदणी अद्याप अप्रूव्ह झालेली नव्हती। त्याच्यासाठी आपण 1 ते 1.5 महिन्यापूर्वी अपडेट घेतलं होतं की कृषी विभागाच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत आवश्यक असलेली कागदपत्र ही मागण्यात आलेली आहेत, जसे की कुटुंबाचे आधार कार्ड असतील, तुमच्या रेशन कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल वगैरे ती कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना देखील पात्र केलं जात आहे। अशा प्रकारची कागदपत्र सुद्धा जमा करण्याचं आवाहन वेळोवेळी प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। याचप्रमाणे बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या केवायसी करणं बाकी आहे। केवायसी केल्यानंतर सुद्धा लाभार्थी या पुढील हप्त्यासाठी पात्र होणार आहेत। त्याच्यासाठी आणखी टाइमलाईन आहे। 20 जानेवारीपर्यंत केवायसी करा किंवा इतर आधार प्रमाणीकरणाच्या प्रक्रिया पूर्ण करा अशा प्रकारे वेळोवेळी या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे त्याच्या पुढील कालावधीमध्ये याचा जो काही पुढे येणारा हप्ता आहे तो हप्ता वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, 19वा हप्ता वितरित केला जात असताना फार्मर युनिक आयडी हे बंधनकारक करण्यात आलेलं नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 20वा हप्ता क्रेडिट केला जात असताना या योजनेच्या अंतर्गत फार्मर युनिक आयडी हा कंपल्सरी केला जाऊ शकतो। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवणं देखील अतिशय गरजेचं असं होणार आहे। त्याच्यामुळे नवीन लाभार्थी याच्या अंतर्गत नोंदणी करतील तर ते देखील पात्र होतील। परंतु नवीन नोंदणी करण्यापूर्वी जर आपल्याकडे विशिष्ट ओळखपत्र आलं तर आपली नोंदणी सहजासहजी या ठिकाणी पास होऊ शकते। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये या योजनेच्या अंतर्गत अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी जी मागणी केली जात आहे याच्या अंतर्गत गेल्या 5 ते 6 वर्षापासून मार्गदर्शक सूचनामध्ये बदल करण्यात आलेले नाहीत, ते बदल करण्याची मागणी केली जात आहे। या पार्श्वभूमीवरती जर समजा 2019 नंतरचे फेरफार जर याच्या अंतर्गत पात्र करण्यासाठीचे जर अप्रूव्ह देण्यात आला, त्याच्या संदर्भातील जर मंजुरी देण्यात आली
तर आपल्याकडे जर युनिक आयडी बनलेला असेल, विशिष्ट ओळखपत्र जर बनलेलं असेल तर आपली नोंदणी ताबडतोब त्या ठिकाणी मंजूर होऊ शकते. त्याच्यामुळे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र सुद्धा बनवणं हे तेवढंच मोठं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्या अंतर्गत नवीन नोंदणी होते, परंतु नवीन नोंदणी होत असताना 2019 पूर्वीचे फेरफार, 2019 नंतरचे मैताच्या वारसाचे जे फेरफार, हे अशा नोंदण्या याच्या अंतर्गत होत आहेत आणि अशा प्रकारचे सर्व याच्या अंतर्गतच्या प्रक्रिया आहेत. त्याच्यामुळे आता लवकरच हा हप्ता वितरित केला जाईल, परंतु हप्ता वितरित होण्यापूर्वी आपली केवायसी, आपलं आधार प्रमाणीकरण, आपल्याला मागितली जात असलेली कागदपत्र, या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपलं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवून घेण्याचा प्रयत्न करा. शासनाच्या माध्यमातून ही ऑनलाईन प्रक्रिया देण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये काही आता बदल करण्यात आले. सीएससीच्या माध्यमातून आता लवकरच शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र बनवायला सुरू केलं जात आहे. सध्या तलाठीच्या कार्यालयाच्या माध्यमातून वगैरे त्याच्यामध्ये विशिष्ट ओळखपत्र बनवली जात आहे आणि खूप कमी प्रमाणात महाराष्ट्रामध्ये याला एक अतिशय थंड प्रतिसाद मिळतोय. तो कुठेतरी वाढणं गरजेचं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या संदर्भातील हे एक अतिशय महत्वाचं आणि विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं, जे आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.